नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत धनु राशीतील सूर्य या संदर्भात. धनु राशीतील सूर्य पत्रिकेमध्ये ज्या चौकटीत 9 क्रमांक लिहिलेला असेल ती धनुरास असते आणि त्या धनुराशीच्या चौकटीमध्ये सूर्य असेल तर त्या व्यक्तीचा सूर्य धनुराशीत आहे असं म्हटलं जातं. धनु ही गुरुची रास आहे. ती अग्नितत्वाची द्विस्वभाव रास आहे. ज्ञान, धर्म, तत्वज्ञान, प्रवास, स्वतंत्र, उच्च शिक्षण, समाजसेवा, न्याय आणि जीवनाकडे मोठ्या दृष्टीने पाहणं, लार्जर दॅन लाईफ ज्याला आपण असं म्हणतो, या सर्व गोष्टी धनुराशीशी संबंधित आहे. म्हणून धनुराशीत सूर्य असलेल्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व अनेकदा बिनधास्त, मोकळं, ऊर्जावान आणि स्वतंत्र असतं. या व्यक्तींना ठराविक चौकटीत अडकून राहणं आवडत नाही. त्यांना नवीन अनुभव घ्यावेसे वाटतात, नवीन ठिकाणी जावंसं वाटतं, नवीन लोकांना भेटावंसं वाटतं आणि जीवन मोठ्या प्रमाणात अनुभवायचं असतं. धनुराशीतील सूर्याचा मूलभूत स्वभाव म्हणजे या व्यक्ती अनेकदा रूढी परंपरांच्या आंधळेपणाने स्वीकार करत नाही. हे नेहमीपासून असंच चालत आलं आहे म्हणून ते मान्य करणं त्यांना जमत नाही. त्यांना कारण हवं असतं, अर्थ हवा असतो आणि सत्य काय हे स्वतःच्या अनुभवाने अनुभवायचं असतं. असं असलं तरी त्यांच्यामध्ये भूतदया असते, दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती असते, प्राणीमात्रांविषयी कणव असते, समोरच्या व्यक्तीच्या दुःखानं दुःखी होण्याची क्षमता असते. या व्यक्तींचं मन अनेकदा मोठं असतं, त्या मदत करतात, पण त्याचं श्रेय घ्यायला नेहमी पुढे येत नाही. स्वतंत्र आणि जीवनाकडे पाहण्याची पद्धत. स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये धनुराशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींना स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यांना विचारांचं स्वातंत्र्य हवं असतं, कामाचं स्वातंत्र्य हवं असतं, प्रवासाचं स्वातंत्र्य हवं असतं आणि जीवन स्वतःच्या पद्धतीने जगायचं असतं. अतिशय काटेकोर, साचेबद्ध आणि रोज तेच तेच जीवन त्यांना कंटाळवाणं वाटतं. ते प्रत्येक दिवस नव्याने जगतात, नवीन अनुभवाचा आनंद घेतात, मोकळेपणाने बोलतात. यामुळे काही लोकांना ते बेधडक वाटू शकतात, कधी कधी माणूस घाणे वाटू शकतात, परंतु प्रत्यक्षात त्यांचा हेतू वाईट नसतो. त्यांचं बोलणं सरळ असतं. त्यांना कृत्रिम शिष्टाचार जमत नाही. ऊर्जा आणि कार्यक्षमता. धनुराशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींमध्ये ऊर्जा चांगली असते. त्यांना एका जागेवर स्थिर बसवत नाही. सतत काहीतरी करत राहणं, प्रवास, काम, लोकांना भेटणं, नवीन अनुभव घेणं यामध्ये त्यांना आनंद मिळतो. विशेषतः मूळ नक्षत्रातील सूर्य असलेल्या व्यक्तींमध्ये शारीरिक ऊर्जा, बिनधास्तपणा आणि परिस्थितीशी 2 हात करण्याची तयारी, ह्या गोष्टी खूप चांगल्या दिसतात. त्या पडल्या तरी पुन्हा उभ्या राहतात, पराभव स्वीकारून बसत नाहीत. बुद्धिमत्ता आणि आकलनशक्ती. धनुराशीत सूर्य असलेल्या व्यक्तींची आकलनशक्ती चांगली असते. त्या मोठ्या चित्राकडे पाहतात, लहान तपशिलात अडकण्यापेक्षा या घटनेचा मोठा अर्थ काय, यातून काय शिकायला मिळतं आणि पुढची दिशा काय याचा विचार करतात. उच्च शिक्षण, तत्वज्ञान, धर्म, कायदा, समाजशास्त्र, परदेश आणि अध्यात्म या विषयांकडे त्यांचं आकर्षण असू शकतं. गुरुचा शुभ प्रभाव असेल तर त्यांची विचारशैली आणखीन उंचावते. समाज आणि सार्वजनिक प्रतिमा. धनुराशीतील सूर्य असलेल्या व्यक्ती घरापेक्षा समाजात अधिक रमू शकतात. त्यांना लोकांमध्ये राहायला आवडतं, प्रवास करायला आवडतो, नवीन लोकांना मदत करायला आवडते. समाजात त्यांची प्रतिमा अनेकदा मदतीला धावून जाणाऱ्या व्यक्तींची असते. राजकीय क्षेत्रापेक्षा सामाजिक क्षेत्रात त्यांचा प्रभाव अधिक दिसू शकतो, कारण त्यांना सत्तेपेक्षा काम महत्त्वाचं वाटू शकतं. कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट घ्यायला ते नेहमी पुढे येतीलच असं नाही. त्यांची प्रतिमा पारदर्शक असू शकते. धनुराशीतील सूर्य असलेल्या व्यक्ती करिअरमध्ये उच्च पदावर जाऊ शकतात, परंतु त्यांना कार्यक्षेत्रात स्वातंत्र्य आवश्यक असतं. अतिनियंत्रण, कठोर वरिष्ठ आणि प्रत्येक निर्णयामध्ये अडथळे यामुळे त्यांना नोकरीत त्रास होऊ शकतो. त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, सत्यवादी स्वभाव आणि अन्यायाविरुद्ध बोलण्याची वृत्ती यामुळे वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. परंतु जिथे स्वतंत्र विचाराला जागा आहे, जिथे प्रवास आहे,
जिथे ज्ञानाचा उपयोग आहे आणि जिथे लोकांशी संपर्क आहे, अशा क्षेत्रांमध्ये ते चांगलं यश मिळवतात. शिक्षण, कायदा, धर्म, अध्यात्म, प्रवास, पर्यटन, स्पोर्ट्स, प्रशासन, समाजकार्य, प्रकाशन, लेखन, प्रशिक्षण आणि स्वतंत्र व्यवसाय या क्षेत्रामध्ये ते पुढे जाऊ शकतात. व्यवसायामध्येही त्यांना मोठा वाव मिळू शकतो, कारण त्यांना स्वतःच्या निर्णयाने काम करायला आवडतं. धनुराशीतील सूर्य व्यक्तींना धनुराशीतील सूर्य व्यक्तीला आर्थिक संधी देऊ शकतो, परंतु पैसा हे त्यांचं एकमेव ध्येय नसतं. त्यांना अनुभव, प्रवास, ज्ञान आणि स्वातंत्र्य या गोष्टी पैशापेक्षा महत्त्वाच्या वाटू शकतात. कधी कधी पैसा मिळतो, पण तो प्रवास, शिक्षण, मदत किंवा नवीन अनुभवांवर खर्च होतो. उत्तराषाढ नक्षत्रातील सूर्य असेल तर संपत्तीचा विकास हळूहळू स्थिरपणे होऊ शकतो. नोकरीत भाग्योदय होऊ शकतो. गुरु आणि मंगळाचा शुभ संबंध असेल तर मोठे आर्थिक आणि सामाजिक स्थान मिळू शकतं. पिता आणि पितृसुख, विशेषतः मूळ नक्षत्रातील सूर्य पित्याचे सुख कमी करू शकतो. वडिलांशी मतभेद, वडिलांपासून दूर राहणं, पित्याच्या जीवनात अचानक चढउतार किंवा पित्याच्या आरोग्याची चिंता असे अनुभव दिसू शकतात. काही वेळा व्यक्तीचा स्पष्ट वक्तपणा आणि पित्याची पारंपरिक विचारसरणी यांच्यात संघर्ष होतो. मात्र हा निष्कर्ष नेहमी संपूर्ण पत्रिका पाहूनच घ्यावा. धनुराशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींना साचेबद्ध वैवाहिक जीवन काही वेळा कठीण वाटू शकतं. त्यांना मोकळेपणा हवा असतो, स्वतःची जागा हवी असते. प्रवास, मित्र, सामाजिक काम आणि स्वतंत्र वेळ या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असतात. जोडीदार खूप नियंत्रित करणारा असेल तर ताण निर्माण होऊ शकतो. त्यांना प्रेम असतं, पण ते नेहमी पारंपरिक पद्धतीने व्यक्त करतीलच असं नाही. ते जोडीदाराला स्वातंत्र्य देतात आणि स्वतःलाही स्वातंत्र्य अपेक्षित ठेवतात. मुक्त पक्षासारखे जीवन जगण्याची त्यांची इच्छा असते. त्यामुळे वैवाहिक जीवन फार वाईट असेलच असं नाही, परंतु पूर्ण समाधानाची भावना कमी असू शकते. योग्य संवाद, स्वतंत्र जागा आणि परस्पर विश्वास हे त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी अत्यंत आवश्यक असतं. धनुराशीची संबंधी आरोग्याबाबतीत सांगायचं झालं तर धनुराशीचा संबंध मांड्या, पाय, स्नायू, पित्त प्रकृती आणि प्रवासामुळे होणाऱ्या दुखापतीशी जोडला जातो. सूर्य पीडित असेल तर पित्ताचे त्रास, उष्णता, पायाला दुखापत, स्नायूंचा ताण, अपघात किंवा अतिउत्साहामुळे होणारी इजा असे परिणाम दिसू शकतात. विशेषतः मूळ नक्षत्रातील सूर्य असल्यास शारीरिक दुखापतीकडे लक्ष द्यावे लागते, परंतु सामान्यतः या व्यक्ती ऊर्जावान असतात. आजारी पडल्या तरी लवकर पुन्हा सक्रिय होण्याचा प्रयत्न करतात. नक्षत्रानुसार धनुराशीतील सूर्य, धनुराशीमध्ये मूळ नक्षत्र, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्राचा काही भाग येतो. मूळ नक्षत्रातील सूर्य अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हुकुमशाही वृत्ती, बिनधास्तपणा, मोठ्या उलाढाली आणि जीवनात अचानक बदल या नक्षत्रात दिसू शकतात. सूर्य पीडित असेल तर जीवनात संघर्ष, कोर्ट किंवा शासनाशी संबंधित अपयश, विचित्र व्यक्तींची संगत आणि पित्याशी मतभेद असे परिणाम दिसू शकतात. परंतु लग्नाबरोबरच मूळ नक्षत्रातील सूर्य शुभ असेल तर तो भाग्यकारकही ठरू शकतो. पूर्वाषाढा नक्षत्रातील सूर्य काही प्रमाणात समाधानकारक परिणाम देतो. स्वतःच्या विचारांवर ठाम राहणं, प्रचार, लोकांपर्यंत विचार पोहोचवणं आणि संघर्षानंतर स्वतःचं स्थान निर्माण करणं या गुणांचा विकास होऊ शकतो. उत्तराषाढा नक्षत्रातील सूर्य धनुराशीत जोरदार फल देऊ शकतो. मान सन्मान, संपत्तीमध्ये हळूहळू वाढ, नोकरीत भाग्योदय आणि जबाबदारीचं पद या नक्षत्रात मिळू शकतं. बलवान धनुराशीतील सूर्य बलवान असेल तर तो अत्यंत शुभ मानला जातो. अशा व्यक्तींना मान सन्मान मिळतो. त्या धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक किंवा सामाजिक गटाचं नेतृत्व करू शकतात. स्वतःच्या कर्तृत्वाने प्रसिद्ध होतात. त्यांची सार्वजनिक प्रतिमा पारदर्शक असते. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात.
मंगळ आणि गुरुचा शुभ संबंध असेल तर अत्यंत मोठ्या पदावर जाण्याची क्षमता निर्माण होते. नेतृत्व, ज्ञान, ऊर्जा आणि न्यायनिष्ठा या सर्वांचा सुंदर समन्वय दिसतो. पीडित किंवा दुर्बल धनुराशीतील सूर्य असेल तर बडेजावपणा वाढू शकतो. मोठमोठ्या थापा मारणं, स्वतःच्या कर्तृत्वापेक्षा मोठी प्रतिमा दाखवणं, प्रत्यक्ष काम न करता फक्त तत्वज्ञान सांगणं आणि पोकळ डौल मिरवणं असे परिणाम दिसू शकतात. स्वतंत्र स्वातंत्र्य बेजबाबदारपणात बदलू शकतं. स्पष्ट वक्तेपणा असभ्यपणात बदलू शकतो आणि धार्मिकता ढोंगामध्ये बदलू शकते आणि मोठे स्वप्न प्रत्यक्ष कृतीशिवाय राहू शकतात. एकंदरीत धनुराशीतील सूर्य म्हणजे स्वतंत्र, ज्ञान, प्रवास, समाजसेवा, मोठी दृष्टी आणि स्वतःच्या तत्वांनुसार जगण्याची शक्ती. योग्य दिशेने वापरला तर हा सूर्य शिक्षक, मार्गदर्शक, समाजसेवक, धर्मगुरू, प्रभावी नेता घडवतो. परंतु पीडित झाला तर मोठ्या विचारांच्या नावाखाली अस्थिरता, बेजबाबदारपणा आणि पोकळ दिखावा वाढू शकतो. धन्यवाद.